भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश तुमच्या मनावरचा भार हलका करेल. आणि हा संदेश सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, आणि जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. म्हणून तुम्ही असेच आयुष्यामध्ये वागले पाहिजे, आणि यानेच तुमचं आयुष्य अगदी सुखी होऊन जाणार आहे. म्हणून ईश्वरा या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करत आहे, असं तुम्ही स्वामींना नक्कीच म्हणले पाहिजे आणि नक्कीच स्वामींजवळ ही प्रार्थना केली पाहिजे. आणि पण अजूनही मनासारखे यश मिळालेले नाही स्वामी समर्थ, पण तरीही मी माझे प्रयत्न करणं सोडणार नाही. मला माहिती आहे संघर्षाचे जीवन फक्त माझ्या एकट्याच वाटीला नाही, माझ्यासारखे अनेक कितीतरी असतील जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ईश्वरा, कारण तुम्हीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाची भरपाई तुम्ही कदाचित एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात मागे फिरून कधी पाहणार नाही. हाच माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे स्वामी समर्था, आणि तो कधी कमी होणार नाही. मी माझे प्रयत्न करत राहील, फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी समर्थांना पण आपण सर्वांनी हीच प्रार्थना करायची. सुखी आनंदी राहायचं असेल ना, तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मात्र ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा मग देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे, आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि अगदी सुखी तुमचे होऊन जाते, आणि तेच जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण, आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, मग स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. आणि असते स्वामींची कृपा, आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि पुढे चालत राहा. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अरे एक लक्षात घ्या, असं स्वामी म्हणत आहेत, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे आणि मार्ग कसा आहे, मग किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग हे भेटत जातील. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात, आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, आणि तो जसा विचार करतो तसेच त्याचे मन सुद्धा असते. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात, आणि याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच मात्र तुमची नक्कीच होणार आहे. आणि बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून पाहावे आणि बघावे आपण किती पाण्यात आहोत. याचे उत्तर देखील तिथेच मिळून जाईल. म्हणून असे कधीच करू नये. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे आपण जीवनामध्ये केले नाही पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःलाच धोका सुद्धा देत असतो. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते, तसे भक्तांची सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाचे तनमन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र तितकेच निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली,
रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. आणि इतके चांगले नाते आहे, इतके प्रेमळ नाते आहे. जशी आपली आई आपल्याला जीव लावते तसे स्वामीही आपल्याला जीव लावतात. म्हणून ते आपले सखा आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक नातं असावं की ज्याच्या जवळ आपण हट्ट, इच्छा, तक्रार, मन मोकळं करू शकतो. आणि तेच नातं स्वामींचे आहे आणि स्वामींचीच आपण ते नातं केलंच पाहिजे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडव्या हे असेच कधी वाटू नका, देऊ नका. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि हे कर्म आहेत आणि हे येणारच आहेत, याच्यावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात फक्त तुमचे कर्म, तुमचे आचरण आणि तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. जीवनात काही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी. कल्याणच होणार यात मात्र नक्की शंका नाही. कारण स्वामीकडे आपल्यासाठी चांगले विचार असतात आणि स्वामी आपल्याविषयी चांगले विचारच करत असतात. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वलच असणार. एवढा विश्वास स्वामींवर नक्कीच आहे की ते आपल्याला सर्व काही देणार आहेत आणि सर्व काही आपण त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो. कारण ते आपले स्वतःचे नक्कीच एवढे नाते घट्ट करून ठेवले आहे की ते आपल्याला देणारच यावर पूर्णतः विश्वास असतो. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती मात्र होते. आणि ती प्रगती झाली की तुम्हाला सुख, शांती नक्कीच लाभणार आहे. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो, इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. पण आपल्याला हे जीवन जगण्यासाठी स्वामींनीच पाठवले आहे आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की इतकं अनमोल जीवन मी तुला दिलं आहे, तर ते नक्कीच जगून घे. आणि परत नक्कीच हा जन्म तुला मिळणार नाही, कारण तुला डायरेक्ट मोक्ष मिळणार आहे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं ना, तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागते आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता, आठवण करता, काम विसरून होऊन जाता आणि त्यानंतर मग काहीच बघत नाही. भक्ती नाही, व्यवहार करीता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र आपण कधी केली नाही पाहिजे. आणि स्वामींना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करील, फक्त तू विश्वास ठेव. आणि तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे. आणि ते स्वामी आपल्याला भरपूर काही देण्यासाठी तयार आहेत आणि त्यातच आपले समाधान आहे. म्हणून स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणात आहे. किती मोठी समस्या असू द्या, स्वामी नावातच नक्कीच सर्व काही प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत आणि ती प्रश्नांची उत्तरही आपल्याला भेटतही असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्याला नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार असतो. आणि तोच दरबार आपण नक्कीच प्रत्येक गुरुवारी स्वामींना आपण भेट दिली पाहिजे आणि जमत असेल तर दररोज भेट दिली पाहिजे. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच त्यांच्याकडून करून घेतात. म्हणून तुम्ही कधी दुःखामध्ये अडकू नका, फक्त स्वामींच्या नामस्मरणात अडका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काहीच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून
तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आणि असंच आमचे स्वामी समर्थ आहेत, त्यांचेच नाव सदा आमच्या मुखात राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र म्हणावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तो जो खरा पवित्र मानावा. आणि तो जो व्यक्ती खरा पवित्रही असतो. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघत आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे का, तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे आणि ही अपेक्षा मात्र स्वामींकडूनच आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा आणि तुमची भक्ती आणि तुमची सेवा आम्ही मनापासून करतच आहोत, एवढंच तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरूंच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ चालवतात, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत, पण त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्ही एकाशीच प्रामाणिक, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती असो, तो व्यक्ती असो की देव असो, सर्वस्व आमचे स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच आम्ही सर्व मानलं आहे. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बरबाद झालो, असं ज्या वेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि नवीन जोमाने पेटून उठायची. म्हणून करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा, तुम्हाला यश हमखास मिळणार आहे आणि 100% नक्कीच प्रगती तुम्हाला त्यात भेटणार सुद्धा आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ते काम चालू करायचं आहे. म्हणून धोका देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेले. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ कधीच माझी सोडली नाही आणि स्वामींनी मला भरपूर काही पाठीराखा दिला आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे सुद्धा असतात. म्हणून तुमच्याही पाठीशी उभे राहतील आणि सर्वांच्याच पाठीशी स्वामी उभे असतात. फक्त आहे स्वामींना गरज बोलवण्याची आणि बोलवण्यात तुम्ही कसे, तर ते नामस्मरणाने. मग नामस्मरण नक्कीच करा. आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात सर्वप्रथम हा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा चेहरा. कारण एकमात्र पाठीराखा आणि माझा स्वामी सखा आहे आणि स्वामीच आपले सर्व काही आहेत. म्हणून अकलचे खुदा पहिचानो असे स्वामी कायम म्हणत असतात. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत तर स्वामी त्यांना अक्कलचे खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचा थोतांड मांजून ठेवला आहे आणि स्वामींच्या वरील वाक्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हावं लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही. अन्नदान, ज्ञानदान, राजयोग, अडल्या नडल्याची मदत अशा प्रकारची सेवा सांगत. त्यामुळे सावधान व्हा स्वामी भक्तांनो आणि कोणालाच तुम्ही काहीही देऊ नका आणि काहीही त्याबाबत करू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. बस एवढी आठवण तुम्हाला करत राहायची आहे. आणि मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो आणि ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासन तास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि कृतज्ञ नका हो. म्हणून स्वामींची सेवा दर्शन चुकू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र कधी आयुष्यामध्ये विसरू नका. स्वामी लोकांमध्ये आणि स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप काही वाईट अनुभव आले, खूप सतावलो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे आणि म्हणून या जीवनात मी वावरत आहे. आणि स्वामी
सर्व काही तुमचीच कृपा आहे हेच आपण स्वामींना म्हणलो पाहिजे. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते ना, तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो आणि त्याला मार्गही भेटत असतो. म्हणून दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून ज्याची क्षमता नसताना जरा जास्तीच अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा आपण ठेवल्या बऱ्या असतात आणि त्या आपण ठेवल्या की आपल्याला ते मिळालं नाही तर आपलं मन हे तुटून जातं आणि मग आपल्याला काहीच दिसत नाही. तीच गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात फिरत असतो. म्हणून आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरेही भेटत असतात आणि बरेच प्रश्न आपल्या मनातून देखील निघून जाऊ शकतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते आणि अपेक्षाही आपण ठेवलेली नसते. म्हणून तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्यामुळे, तुमच्या नावाने जर परमेश्वराच्या दरबारात कोणी रडत असेल ना, तर मग ती भक्ती काही कामाची नाही. ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल ना, त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेणारच आहे, यात मात्र शंका नाही. म्हणून त्यात कधी चूक करू नका आणि ती चूक परत परत देखील घडवू नका. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते आणि स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा मिळून राहा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेह, व्यक्ती, सव्यकरी, विचार ग्रंथ इत्यादी पैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते की स्वामी म्हणत असतात, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात. म्हणून कारे बाळा, स्वामी असे म्हणत आहेत की कारे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात, त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करतात आणि सर्व काही चांगलंच करणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता म्हणा, नको मणी खोटी लालचा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे. म्हणजे स्वामी कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि नक्कीच तुम्ही स्वामींच्या सेवेकरी व्हाल. म्हणून माझ्या स्वामींनी कधीही पापी, पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च गिच्च आणि अस्तिक नास्तिक, चोर, डाकू, साधू, संत कोणीही कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केला आहे. योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली आहे. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत आणि खरंच खूप चांगले सुद्धा आहेत. म्हणून स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्यांचे स्वप्न तू पाहतो आहे, ते अण्णा तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. आणि मी सदैव त्याशी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू तुझ्या हाताने प्रयत्न करायचे आहेत आणि तुलाच ते सर्व काही करायचंय. फक्त मी तुला त्या मार्गात मदत करू शकतो, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून स्वामींची सेवा कधी सोडायची नाही आणि स्वामींची सेवा जर सोडली पण मनापासून तरी स्वामींचे नामस्मरण देखील नक्कीच करायचे. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी हे बघितले पाहिजे आणि आपले नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतात आणि सर्व काही कामे आपले लवकर पार सुद्धा पडत असतात. म्हणून जेवढा आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो ना, जीव लावतो ना, जर त्यांच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची जेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची, स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेले पुकार ऐकायला येते आणि पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद देत असतो. मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं.
फक्त तुम्ही मला बोलवता आणि माझे नामस्मरण करता, मला त्यात सर्व काही मिळत असतं आणि सर्व काही मी त्यात शोधत सुद्धा असतो. म्हणून स्वामींना फक्त निस्वार्थ मनाची भक्ती पाहिजे असते आणि तीच आपण केली पाहिजे आणि तेच आपण स्वामींकडे मागितलं सुद्धा पाहिजे. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार हा आयुष्यात खूप हानिकारक असतो आणि तो अतिविचार आपण नक्कीच करायचा नाही. जीवनात पुढे जायचं असेल ना, तर कानाने नक्कीच बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळेच करणारे असतात आणि सर्व आपल्याला मागे खेचणारे सुद्धा असतात. म्हणून ज्या वेळेस भयंकर वादळ संकटांचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देव देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचा नावाचा जप करा. दिव्य तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची सर्व कामं नीट होत आहेत आणि स्वामी तुम्हाला मदत देखील करत आहेत आणि त्या प्रकारची माणसं तुमच्या जीवनात सुद्धा स्वामीच आणत आहेत. म्हणून अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल असं स्वामी आपल्याला समजवत आहेत. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्याकडे आशेने बघत आहेत, त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेत? चल उठ, बरं घे माझे नाव आणि कर माझी सेवा आणि लाग कामाला, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि ते आपल्याला नक्कीच त्यांची सेवा करण्यासाठी बोलवत आहेत. म्हणून तुम्ही नक्की स्वामींची सेवा करायला हवी आणि स्वामींना जप करायला हवा. आणि स्वामींची सेवा करण्यासाठी बाकी काही नाही केलं तर चालेल, फक्त स्वामींचं नामस्मरण करा, तेवढं स्वामींना नक्कीच प्रिय आहे. म्हणून बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ आजूबाजूला, माझे नाव, फोटो, माझी खूण दिसेल. ही खूण माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच आणि मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. म्हणून चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा हा, चिंता नसावी. फक्त स्वामींवर विश्वास मात्र पूर्णपणे आपण ठेवला हवा. आणि स्वामी, खूप संकटात आहे हो मी, जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच गोष्टीवर मी टिकून आहे आणि लवकर संकटमुक्त करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि हीच प्रार्थना आपण स्वामींकडे करायची आहे. आणि सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि आपले सेवेकरांचे नाते एकीकडे असते, कारण ते निस्वार्थ मनाने केलेले असते आणि ते प्रेम नक्कीच खूप मोठे सुद्धा असते. म्हणून आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्याला उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत देखील करत असतात. म्हणून इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य आहे. आणि बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोरगरीब, आडलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्याला चेहऱ्यावर हास्य ठेवते आणि हास्य दाखवत सुद्धा असते. म्हणून स्वार्थासाठी नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ दिशा मिळत असते. आणि नक्कीच स्वार्थ केला तर तो नक्कीच खाकेमध्ये मिळत असतो आणि तो स्वार्थ आपल्याला काहीही घेऊन जात नाही, उलट आपलं त्याचं नुकसान देखील होत असतं. म्हणून स्वामी म्हणतात, अरे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात, हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्याच्या अंगात संचार करतील? मग अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको आणि अंधश्रद्धा बाळगू नकोस. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल, हे फक्त लक्षात ठेव. आणि हेच आपल्याला स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून जे घडून गेले त्याचा विचार करू नका, जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याच्या चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण मात्र कधीच सोडू नका. आणि मी आहे ना, काळजी नकोस करूस, असं बोलणारी लोक आयुष्यात असतील ना, तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी सुद्धा मिळत असते आणि नवीन गोष्टी करण्याची चालना देखील मिळत असते. म्हणून स्वामी सांगतात, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतोस, आदर करतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस, माझे मिरवतो व त्यांना सांगून बघ, ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार, मी आलोच लगेच तुझ्यासाठी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि एवढा आधार ते आपल्याला देत आहेत. म्हणून
स्वामी सांगतात, जा तुझ्या अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि असे वचन सुद्धा स्वामी आपल्याला देत आहेत. मग स्वामी सोबत असताना भिण्याची गरज नाही, फक्त आपण लढायला शिकले पाहिजे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आणि आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो आणि कोणी वापर करून जातो. तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जात असतो आणि तो आपण अर्थ शिकवून घ्यायचा आहे आणि तो अर्थ शिकून घेतला की आपल्याला अनुभव सुद्धा मोठे येत असतात. म्हणून कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, शाप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस की आहे ना तुझ्या पाठीशी आणि स्वामींची शक्ती भरपूर मोठी आहे आणि त्याच्यासमोर कोणती शक्ती टिकणं हे नक्कीच शक्य सुद्धा नाही. म्हणून फक्त माझे नाव घेत राहा आणि हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाहीत आणि स्वामी खरंच या गोष्टी मानत नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्ही करत असतात. म्हणून जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही कोणती शक्ती घेऊ शकत नाही असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींच्या ताब्यात राहायला शिका आणि स्वामी जे जे आपल्याला शिकवत आहेत ते नक्कीच तुम्ही शिकायला पाहिजे. आणि माझ्या भक्तांच्या विरोधात कोणतेही षडयंत्र केले तर याद राहा, गाठ माझ्याशी आहे असं स्वामी रागाने म्हणत आहेत. आणि जो दुसऱ्यांचं वाईट करत आहेत त्याला नक्कीच कर्माची फळं हे स्वामी सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींवर सच्ची नक्कीच भक्ती तुम्ही करायची आहे आणि ती भक्तीच तुम्हाला स्वामींच्या जवळ घेऊन जाणार आहे. आणि स्वामींवर परिपूर्ण विश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करायला लावणार आहे. म्हणून जेव्हा रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देता मला स्वामी मदतीचा हात. आणि असा मदतीचा हात संकट काळात नक्कीच खूप मौल्यवान ठरत असतो. म्हणून जगातील सर्वात भयानक माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतील दुसऱ्याला देण्याची दानत आहे, तोच खरा माणूस आणि तोच खरा भाग्यवान माणूस असतो आणि नक्कीच तो खूप भाग्यशाली माणूस असतो. म्हणून त्या माणसाकडे सर्व काही आलेले असते हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून द्वेष आणि विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी चांगली सुद्धा असते आणि तशी शांतता आपण ठेवली पाहिजे. नक्की समोरचा माणूस आपल्याला काही बोलू द्या, आपण फक्त आपल्या मार्गावर चालत राहायचं आहे. आणि जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसे. म्हणून या दोघांचा विचार वेगवेगळा नक्कीच करायला हवा. आणि माणसांची पैशाची तुलना करू नये आणि पैशांची माणसाची तुलना अजिबात करू नये. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो आणि तो प्रवास फक्त आपण चालू ठेवायचा असतो. आणि तो जर चालू ठेवला तर आपल्याला प्रगती निश्चितच भेटणार आहे, हे मात्र खरं आहे. म्हणून जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात माझे स्वामी समर्थ बाबा. आणि ते स्वामी समर्थ आम्हालाच सर्व काही देत असतात आणि सर्व काही आमच्या संकट काळात ते आमच्या पाठीशी उभे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख आणि दुःख नक्कीच आपल्या समोर मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी घुटमळत असतो, आतुर असतो आणि हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं, कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचे ठिकाण, विश्वासाचे ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार आहे आणि स्वामींचा मठ आहे. त्याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी कामे तुम्ही चांगल्या प्रकारची केली पाहिजे. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर संशय तुम्ही कधीही आयुष्यात घेऊ नका आणि त्यांची परीक्षा सुद्धा तुम्ही अजिबात घेऊ नका. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला ना तर समजून जा की तुम्ही खूप प्रामाणिक आहेत आणि तुम्ही खूप चांगले आहेत आणि लवकरच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही.
तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारपणा कधी तुम्ही आयुष्यात सोडू नका आणि त्याच्यासोबत नक्कीच तुम्ही टिकून राहिले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करू शकाल आणि भरपूर मोठ्या नक्कीच पदावर तुम्ही जाऊ शकाल. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. स्वतःचं स्वप्न आहे ना, मग स्वतः झिजावं लागतं. कोणी येणार नाही साथ द्यायला. सगळे बघत राहतील, कोणी हसतील, कोणी प्रश्न विचारतील. पण तुझं स्वप्न आहे त्यासाठी झिजणं फक्त तुझंच काम आहे. प्रत्येक मोठ्या यशामागे एकटा लढणारा जीव असतो आणि आज तो जीव आहेस. तुला त्रास होईल, थकवा येईल, निंदा सहन करावी लागेल, पण तुला फक्त हे आठवायचं आहे, माझं स्वप्न माझं उत्तर आहे आणि मी ते मिळवणार आहे. एवढं फक्त तुला लक्षात घेतलं पाहिजे आणि हेच तू करायचं आहे. एवढं तुझ्या लक्षात आलं की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी तुला यशस्वी नक्कीच करतील आणि तुझी सोबत नक्कीच स्वामीच कधीच सोडणार नाही. एवढं लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाच्या प्रत्येक पहारेला एक नवीन दिशा मिळते आणि त्यांच्या उपदेशांमुळे आत्मविश्वास मजबूत होतो आणि संकटाच्या क्षणात धैर्य साठवायचं समजतं आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात अनुभवायला अनेक संधी मिळतात आणि त्यांच्या दिव्य नावाच्या जपातून जीवनात सुख शांतीची साधना नक्कीच आपल्याला करता येते आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. कारण स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हाला कोणी फसवूही शकणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगतीही करता येईल. स्वामी भक्तांनो, एक स्वामी गुरूंचे जे भक्त होते ते सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना स्वामी समर्थांना त्यांनी विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्याचा फायदा होतो, परंतु निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या नक्कीच प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखी जर दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेलं आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामी अजून म्हणतात की अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंच आणि बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. म्हणून तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्यात हातात आहे आणि तुझा आमच्यावरील विश्वास नक्कीच ठेव आणि मग पहा, तू नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर मोठी प्रगती करशील आणि भरपूर जिंकशील सुद्धा. म्हणून आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून ना मानाचा भुकेला ना सन्मानाचा भुकेला, माझा खरा सेवेकरी तोच जो फक्त सेवेचा भुकेला, असं स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून स्वामींची सेवा तुम्हाला करत राहायची आहे आणि स्वामींची सेवा केल्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा. आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंती किती उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे, हे कधीच विसरू नका. आणि निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते. विनम्रता निसर्गाकडून आपण नक्की शिकली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करायला हवी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची अजिबात वाढवू नका. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून निवळ ही आपले असते, हे लक्षात ठेवा. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून मित्रांनो, जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसं करत असतात. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे अजिबात चुकणार नाही. आणि तुमची भाषा गोड असेल ना, तर तुमची माणसं सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण नक्कीच चांगले संबंध मात्र ठेवले पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला मात्र तुमच्या लागत असते. म्हणून जो दिसण्यावर जातो ना, तो हमखास फसतो. आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो ना, तो आपले मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात मात्र राहत असतो. आणि तोच व्यक्ती आपल्याला आवडतही असतो. म्हणून मित्रांनो, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मी आणि विष्णूची. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशांवर चालते, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मलाच किंमत. म्हणून विष्णू म्हणतात की सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंतयात्रा चाललेली असते. त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना, पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. मग लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, तो मेला आहे. म्हणून विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा हा मातीमोल होऊन जाईल आणि त्याची काही देणं घेणं माणसाला नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणुसकी जपायला शिका आणि चांगलं वागायला शिका. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने उधळून येत असतं. तरच तुमचं जीवन तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे सुद्धा जगू शकता. म्हणून जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र तुमच्या जीवनात हरला नाही पाहिजे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आपल्यामध्ये भरपूर काही चांगले बदल सुद्धा होतात आणि भरपूर काही चांगली गोष्टी आपल्याला शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून एके दिवशी ते चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात, मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्याकडे जी कला आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. कारण ती कला तुमच्याजवळून कोणीच घेऊ शकत नाही. तुमचा फायदा नक्कीच घेऊ शकतात, पण कला तुमच्याकडून घेऊ नाही शकत. म्हणून ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना, ते नेहमी समाधानातच असतात. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि त्या मागण्या आहेत. आणि तुम्ही निसर्गाकडे मागितले ते निसर्ग तुम्हाला ते देणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून लहान मुले किती प्रामाणिक असतात ना, सडेतोड असतात. त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुटप्पीपणा आवडत नाही आणि पसंत पडत नाही. पण ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झणझणीत लाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोंबवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल. आणि ती निर्मळ वृत्ती आपण मनात ठेवली पाहिजे आणि लहान मुलांप्रमाणे नक्कीच वागलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला शिकायलाही मिळते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, फक्त शब्दाला आधार पाहिजे आणि तो आधार मिळाला की सर्व काही नीट होत असते. म्हणून तुम्ही जास्त पैसा करूनही काही होत नसतं. पैशाने सर्व काही आपल्याला मिळतही नसतं.
म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य मात्र हे सोन्यासारखं आपल्याला परत कधी मिळत नाही. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही त्यांना मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. आणि त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन मात्र करत असतात आणि त्याप्रमाणे आयुष्यात चालत असतात. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर तो जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मात्र नक्कीच मोठा होत असतो. आणि नक्कीच त्याला समजूतदारपणा सुद्धा येत असतो. म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. आयुष्य मात्र असंच जगायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी मात्र आपल्याला थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसतानाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने मात्र जायचं असतं. आणि ते समाधान खूप महत्वाचं असतं. म्हणून इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला मात्र स्वतःला बदलायला लागेल. आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही नक्कीच चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःला बदलले सुद्धा पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जाता असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावतात असतात. आणि माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात. म्हणून कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो. आणि तेच माणसाला लढायला लागतं आणि लढून हे आयुष्य जिंकायला लागतं. म्हणून परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि त्यानुसार आपलं मनही बदलत जातं. म्हणून मित्रांनो, याची एक गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. गुरु शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास कमी झाला. म्हणून यातून तात्पर्य असं आहे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल आणि सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे आणि ते आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतं. म्हणून त्याच्याशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिकलो पाहिजे. म्हणून स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्तच भेटत असतात. आणि आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून नक्कीच विश्वास मात्र ठेवलेला असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्यात चुकत जाते आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि नक्कीच आपल्याला काही समजतही नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींविषयी चांगला विचार करायचा आणि त्यांची सेवा करायची. कारण तेच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देऊ शकतात. आणि त्यांच्या भरोशावर राहत असाल तर मग तसं करू नका. तुम्ही जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि तुम्ही जर स्वामींच्या भरोशावर असाल तर तसं अजिबात राहू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा आणि स्वामींची भक्ती सुद्धा करा. तुमच्या मार्गाला येणारी संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कधीच आपण खचायचं नसतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस जाऊ नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मात्र खचू नकोस. म्हणून चुका होत जातील, तुम्ही समाधानी जा आणि सुधारत जा. म्हणून वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता मात्र तुमची दाखवत जा आणि ती क्षमता तुमची वाढवत सुद्धा जा. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही मात्र उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि आपली चूक झाली ना, तेव्हा थोडं तुम्ही नमायचं, तरच आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि सुखाने आपलं जीवन चांगलं चालूही शकतं. म्हणून आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, चांगला मात्र असावा. आणि देवानेही आपल्याला सर्व काही चांगले दिलेलं आहे, म्हणून आपल्यासोबतही चांगले होणार आहे. फक्त आपण कोणाविषयी वाईट विचार करू नये आणि कोणाविषयी मनात द्वेष मात्र ठेवू नये. म्हणून ओठात एक आणि पोठात एक असं कधी वागायचं नाही आणि आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मात्र मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण मात्र नक्कीच असतं. म्हणून ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती मात्र नसते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत असतील तर तुम्ही नक्कीच चांगली माणसं सुद्धा जोडून ठेवाल. म्हणून मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ हो किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे शेवटी त्याच्या कामी सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही कधीच आयुष्यामध्ये गोंधळून जाऊ नका आणि कधी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. मित्रांनो, गोंधळलेले मन व अस्थिर जीवन कधीच असते ना त्या स्वतःला मार्ग सुचत असतो, पण ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. म्हणून काय करावे काय नाही यावरच मन फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. आणि जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळेस स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच भेटत असतो. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी आपली मदत देखील करत असतात, कारण त्यांना आपल्या लहानशा बाळांची काळजी असते आणि आपल्या बाळांना ते सर्व काही पुरवत सुद्धा असतात. म्हणून दररोज स्वतःची स्पर्धा करत स्वतःला सर्वश्रेष्ठत्वाच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं, स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं, एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि तो प्रत्येक वेळी चांगली कामं सुद्धा करेल. म्हणून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आणि मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे आणि तीच पॉवर तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी, नासू नये. असंच आपले तुकाराम महाराज म्हणत असतात आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून मोहमाया
आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला नक्की चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि चांगल्या लोकांची ओळख तुमची घडून आणेल. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यामध्ये आपण नक्कीच केली पाहिजे, तर आपण कुठेतरी वरच्या लेवलला जात असतो. म्हणून जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात आणि ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जो भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब मात्र तुम्ही नक्कीच करायला नको. आणि कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि जे म्हणजे आपले अनमोल जीवन, आणि त्या आनंदाने आणि सुखात आपण नक्कीच जगले पाहिजे. आणि त्या जीवनाला सुद्धा आनंद आपण मनापासून घेतला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला मात्र येत असतात. आणि त्या शुभेच्छांनीच आपण चांगलंच करायचंय आणि आपण चांगल्या प्रमाणे राहायचंय. म्हणून इच्छाशक्ती प्रार्थनेने ती वाढत असते आणि इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते आणि हुरूप येतो आणि उत्साह वाढतो आणि जीवन जगावेसे आपल्याला नक्कीच वाटत असते. कारण ते जीवन आपल्यासाठी चांगले चाललेले असते आणि चांगले वागलेले सुद्धा असते. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तर ती कपाळी लावतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत मात्र नक्कीच ठरत असते. आणि ती किंमत नक्कीच आपण त्याचप्रमाणे ठरवली पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये मौन व स्मित हास्य ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहेत. हसणे हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता हा बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून तुम्ही स्मित हास्य करत नक्कीच मौन पाळलं पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपलं काम निमूटपणे चांगल्या प्रकारे कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मात्र आपल्याला मिळत असतो. आणि ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि यात नक्कीच तुम्ही दुसऱ्यांची शंका करणे हे बाधक आहे आणि तेच तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. म्हणून जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरु देखील आत्महत्या करत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे फक्त करा. म्हणून आपल्या व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्वभावाच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो आणि शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी आपल्याला वाटत असतात आणि ती क्षण आपण जगत असतो. म्हणून चिखलात पाय पडले आणि फसले ना तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात मात्र जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, पण पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये हे मात्र निश्चित आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली भरपूर आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमची कला, अजिबात शक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधी चोरता येणार नाही आणि ते चोरूही शकत नाही. कारण ते तुमचं आहे आणि ते तुमच्याजवळ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी मात्र करत नाही आणि कधीही धोका सुद्धा देणार नाही. कारण लोक खूप इमानदार असतात आणि इमानदार लोक जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात नक्कीच तरी होणार नाही आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गाला सुद्धा येतील. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करत राहिलात तर प्रकृती तुम्हाला मदत करेल आणि प्रकृती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी मात्र घडवून आणेल. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर मग सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आणि ते आपण सोबत घेऊन जाऊ शकतही नाही. कारण मृत्यूनंतर आपल्याला इथे सर्व काही ठेवायचे आहे. म्हणून डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला ना, आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे आणि स्वामी समर्थ चमत्कार करत आहेत असे आपण समजावे.
कारण तेच आपल्याला सांभाळत आहेत आणि तेच आपले गुरु सुद्धा आहेत. म्हणून आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती यावी आणि यायची आहे ती कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. म्हणून कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आयुष्य जगत असताना मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगणेच नक्कीच पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि मग याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते आणि हीच वज्रमूठ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. ते म्हणजे काय की पहिलं म्हणजे मेहनत केली तर धन मात्र तुम्हाला मिळेल, संयम ठेवला तर काम नक्कीच होईल आणि गोड बोलले तर ओळख नक्कीच होईल आणि आदर केला तर नाव तुमचं नक्कीच होणार आहे आणि ते नक्कीच तुमच्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नाव मोठं करा आणि त्या नावानुसार तुम्ही नक्कीच चालायला शिका आणि बोलायला सुद्धा शिका. कारण ते नावच तुम्हाला या जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि ते नावच तुम्हाला भरपूर काही प्रगती करू देणार आहे. म्हणून स्वतःसारखी वेळ द्या, मनसोक्त जगा आणि नक्कीच सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. आणि कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. बाबांच्या नक्कीच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं. पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या वेळातच आपण ते कार्य केलं पाहिजे, तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच काहीतरी ध्येय ठरवून त्यासाठी काम नक्कीच केलं पाहिजे. आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं असतात आणि तीच माणसं आपल्याला आईच्या मायेने जवळ घेत असतात आणि ते आपल्याला मदतही करत असतात. कारण त्या माणसाच्या मनामध्ये नक्कीच दया असते, नक्कीच सौंदर्य सुद्धा असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या माणसाचा स्वीकार करा आणि वाईट माणसांचा दुरावा करा. म्हणून स्वामींकडे एक प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, मला आणि माझ्या परिवाराला सुद्धा तुम्ही तेवढंच चांगलं ठेवा आणि तेवढंच सुखी समाधानी ठेवा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढते. ते गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुम्हाला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वामींना आपण केलेली कोणतीही भक्ती नाही आवडत असं कधी होतच नाही. प्रत्येक भक्ती स्वामींना आपली आवडते आणि ते स्वामी स्वीकार देखील करतात. फक्त आपण ते मनापासून ती भक्ती केली पाहिजे आणि त्या वाट्यावर आपण नक्कीच चाललो पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका आणि स्वामींना नक्कीच चांगली आपली मनापासून सेवा करायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामींविरी असंच तुमचं प्रेम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही चांगले विचार पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. यशस्वी माणसे ही नेहमी दुसऱ्याला मदत करण्याला सुद्धा संधी पाहत असतात आणि अयशस्वी माणसे यात माझा काय फायदा याचाच विचार मात्र करत बसतात. म्हणून एक कणखर व्यक्ती कधीच मात्र माघार घेत नाही आणि गिव्हअप करत नाही. ती रात्रभर झुरेल, रडेल, पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार मात्र करेल आणि दुसऱ्या दिवसापासून नक्कीच चांगला विचार ती करेल. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाला चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाने राहिले पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून तुम्हाला स्वतःचा अनुभव हा नक्कीच यायला हवा आणि स्वतःचा अनुभव तुम्हाला आला तेव्हाच तुम्ही जीवनात कुठेतरी काहीतरी नक्कीच चांगले करत असता. म्हणून सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र समजतील आणि ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. म्हणून जबाबदारी बरं असताना बरं नाही म्हणून सांगून नक्कीच शाळा बुडवली आणि आता खरंच बरं नसताना पण बरं आहे असं म्हणत कामावर मात्र जावे लागतं. म्हणून तुम्ही कधी तुमचं शिक्षण सोडू नका आणि चांगल्या मार्गाला नेहमीच लावा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला राहाल तर तुम्ही चांगले यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून संसार करताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, पण यांना बाजूला ठेवून ज्या नक्कीच नवरा बायकोला एकमेकांवर प्रेम करता येतं त्यांचा संसार कधीच मात्र तुटत नसतो आणि कधीच तो कमी होत नसतो. म्हणून आपण नेहमीच
एकमेकांवर भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि स्वामींवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र गरजेचं आहे आणि ती सुरुवातच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच आहे ते आयुष्य आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहायचं आहे. म्हणून कडू आहे पण सत्य आहे. संकट पण त्याच वेळी येतात ज्यावेळी खिशात रुपया सुद्धा नसतो आणि आपल्याला देव खरी परीक्षा सुद्धा घेत असतो. म्हणून मित्रांनो, त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्ही काहीही करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही मोठे होऊ शकता, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात, माणसाच्या स्वभावाला औषध नसते हे खरं आहे, मात्र त्या स्वभाव मागची भूमिका आपण समजायला हवी, तरच त्या स्वभावातील स्पष्टता मात्र कळायला आपल्याला लागते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून जर जीवनात काल तुमच्यासोबत कोणाचं तरी भांडण झालं असेल आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल, तर तुम्हाला रडवलं असेल, तर विसरून जा. गेलेल्या वेळेबद्दल आपण काही नाही करू शकत, पण एवढं मस्त दिवस आहे, आपला वेळ काहीतरी करण्यात घालवा, जेणेकरून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही चांगल्या कामाला देखील लागाल. आणि हा संपूर्ण स्वामींचा गोड संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानच्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.